एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीला जाणार नाहीत। शिंदे ठाण्यातच थांबणार आहेत। या घडीची मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत। त्याच्या मागोमाग आपण उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेल्याचं बघितलं। आता आपल्याला कळतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार नाहीयेत। नवी दिल्लीत ते जाणार नाहीयेत तर ठाण्यातच थांबणार आहेत। अधिक आपण माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, जो प्रस्ताव भाजपकडून दिलाय तो काही पटला नाहीये का? शिंदे दिल्लीला जाणार नाहीत असं कळतंय। भाजपने प्रस्ताव दिला आहे, यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे याबद्दल भाजपचं काय म्हणणं आहे ते अद्याप एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये अशी माहिती आपल्याला मिळते। आणि यामुळेच एकनाथ शिंदे जे आहेत ते आज मुंबई आणि दिल्ली या दोन ठिकाणी जाणार होते अशी चर्चा जी होती त्या चर्चेला आता पूर्णविराम आलाय। जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे दिवसभर ठाण्यातच थांबणार आहेत, ते कुठेही जाणार नाहीये। दिल्लीला जाणार होते अशी माहिती होती, पण आताच स्पष्टपणे त्यांच्याकडून कळवलं गेलंय की एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नाहीयेत। त्यामुळे आता भाजपनं जो प्रस्ताव दिलेला आहे तो त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मांडलेलं म्हणणं यामध्ये काही सुवर्ण मध्ये निघालेलं आहे का, किंवा त्या गोष्टी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जात आहेत का, इथं काही शॉर्ट आउट होईल का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता चर्चेचा विषय बनलेल्या आहेत। नक्की नक्की एक गोष्ट याच्यामध्ये सुवर्ण लक्षात येते ती म्हणजे की जी गोष्ट किंवा जे खातं एकनाथ शिंदे त्यांना पाहिजे त्याकरता ते अडून बसलेले आहेत किंवा त्याकरता ते जोरदार दबाव करत आहेत, ही देखील गोष्ट यामुळे स्पष्ट होते। नक्की अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। शेवटचं वाक्य आपलं फार महत्त्वाचं आहे। शिंदेंनीच प्रस्ताव दिलेला आहे आणि भाजप कदाचित त्या संदर्भात चर्चा करेल। अजून भाजपकडून त्या संदर्भातलं उत्तर आलेलं नाही आणि म्हणून कदाचित एकनाथ शिंदे दिल्लीला जात नाहीयेत। आज दिवसभर ते ठाण्यात असणार आहेत असं कळतं आहे। बघूया दिवसभरात अजून काय काय घडामोडी घडतात। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। केल्याप्रकरणी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला असून परभणी जिंतूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। आक्रोश व्यक्त करत नागरिकांनी निषेध केला। मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनाकरता गर्दी केली। विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो। नाशकात आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंढरवाडा या उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो। उत्सवाचे 15 दिवस डोंगर देवाचा उपवास केला जातो। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी कळवण तालुक्यात भेट दिली। तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाकरता होणाऱ्या सक्तीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला। फळबागांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन चुकीचं दाखवून मावेजा कमी दिल्याचा परतावा म्हणजे मुआवजा जो असतो परतावा कमी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हत्तेगाव वाकुर्डे बुद्रुक सिंचन तलावाच्या मजबूतीकरणाचं सुरू असलेलं काम शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडलंय। आजच्या दरानं मोबदला आणि भूसंपादन द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करण्यात आली। मुक्ताईनगरमध्ये 328 हेक्टरवर ऊसाची लागवड तर भुसावळमध्ये 226 हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली। अकोला जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करत शेकडो विदेशी पक्ष्यांचं जिल्ह्यातील विविध पाणथळांवर आगमन झालं। यावेळी पक्ष्यांना पाहण्याकरता पक्षप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बीडमधील मस्साजोग इथं सरपंचाचं अपहरण करत त्याची हत्या करण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आज मस्साजोग गाव पूर्णपणे बंद आहे। माजी सरपंचाच्या हत्येनंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। जातीय वादाचं विष पेरून हत्या करण्याचं काम थांबवा, तसंच असं कृत्य करून तुमच्यावरच वाईट वेळ येईल असं वागू नका असं आवाहन त्यांनी केलं। येवल्यामध्ये नायलॉन मांजा विरोधात पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। येवल्यात केलेल्या कारवाईत पोलिसांनी 29 बंडल नायलॉनचे मांजे जप्त केले। या प्रकरणी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगाव बाजारपेठेत प्रत्येक शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होत असते। या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे इथल्या स्थानिक व्यावसायिक तसंच वाहन चालक त्रस्त आहेत। यवतमाळमधील शेतकऱ्यांनी CCI केंद्रावर कापूस विक्री करता गर्दी केली होती। CCIनं कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते।
जुन्नरमध्ये बिबट्यांकडून होणारे हल्ले टाळण्यासाठी वनविभागानं अनोखी शक्कल लढवली आहे. बिबट्या प्रवण क्षेत्रातल्या शिरोली बुद्रुक गावात पहिलं सौर कुंपण उभारण्यात आलं असून त्याचा शेतकऱ्याला चांगलाच फायदा होतोय. सौर कुंपणामुळे बिबट्या घराजवळ येत नाही. येत्या 12 डिसेंबरला शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे. यासाठी नाशिकमधले कार्यकर्ते शरद पवारांना अनोखं गिफ्ट देत आहेत. 1940 मधील भारतातील ब्रिटिश राजा किंग जॉर्जच्या काळातील चांदीची 85 नाणी वापरून पवारांचं डिजिटल पोर्ट्रेट काढण्यात येणार आहे. नागपुरामध्ये लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्यानं महापालिकेनं भूखंड जप्तीची कारवाई केली आहे. धरमपेठ लकडगंजमधील अनेक भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारमधील तोरणमळ भागात बस सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. या ठिकाणी 4 मिनी बसेस सेवेत होत्या, पण त्या धोकादायक असल्यानं या ठिकाणी बस सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहेत. आता स्थानिकांसह पर्यटक नव्या मिनी बसेस दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सोलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची पाहणी केली. जलवाहिनीच्या कामाकरता 3.25 कोटी खर्च केला असून यामुळे सोलापूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर 14 कोटी 82 लाख खर्च करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं भव्य स्मारक साकारलं जात आहे. त्याकरता 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कार्यालयांची 25 कोटींची वीज बिलं थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. वीज बिल थकबाकीमध्ये मनपा पहिल्या क्रमांकावर आहे. सिडको आणि छावणी कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही यात समावेश आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज चौकशीकरता पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. खोटे गुन्हे दाखल करण्यासह कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी संजय पांडेंची चौकशी होणार आहे. मालेगाव वोट जिहाद फंडिंगचा आता महाराष्ट्र एटीएस तपास करणार आहे. गृह खात्यानं या तपासासंदर्भात आदेश दिले. कुर्ला अपघातानंतर सार्वजनिक वाहतुकीतील भाडेतत्वावरील बस आणि कंत्राटी चालकांच्या समावेशाबाबत खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने आज बुधवारी तातडीची बैठक बोलावली. मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र वाहतूक भवन इथं ही बैठक होणार आहे. एसटीला दरमहा 850 ते 900 कोटी रुपये महसूल मिळतो. यंदा दिवाळीमुळे एसटीच्या तिजोरीत 1000 कोटी महसूल जमा झालाय. मात्र अजूनही एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. देशातील तब्बल 18 कोटी 74 लाख शेतकऱ्यांवर कृषी कर्ज असल्याची माहिती संसदेत समोर आली आहे. ही 31 मार्चपर्यंतची आकडेवारी आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीत तमिळनाडू अव्वल आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अनुक्रमे 2ऱ्या 3ऱ्या स्थानावर आहेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 1 आठवड्यानंतर आलेलं आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा.